नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, डिजिटल समचे आपले 2 क्लासेस झालेले आहेत आणि आशा करतो की ते तुम्ही 2 क्लासेस पाहून आणि त्यांची चांगल्याने रिव्हिजन करून आलेले असाल. तर आज आपल्याला आणखी काही प्रश्नांची चांगल्याने प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून तुमचं डिजिटल सम चांगल्याने स्ट्रॉंग होईल. तर चला मित्रांनो, जास्त न बोलता आपल्या क्लासला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, हा उदाहरण पहा. उदाहरण काय आहे, तर हा अशा पद्धतीने उदाहरण आहे, पेपरमध्ये आलेलं आहे. किंवा आपण जेव्हा टक्केवारी म्हणजे पर्सेंटेजचे जेव्हा आपण टॉपिक सॉल्व्ह करतात, जसे जनगणनावरील आले, लोकसंख्यावरील आले, मतदानावरील आले, तर हा असा स्ट्रक्चर तयार होतो मित्रांनो आपल्याला. पण एक प्रश्न निर्माण होतो की नेमकं डिजिटल सम आपण वापरणार कधी, हा प्रश्न निर्माण होतो. तर बघा, भागाकाराचं मी तुम्हाला सांगितलं की 3, 6 आणि 9 भागाकारात येत असेल तर तिथं आपण डिजिटल सम वापरू शकत नाही. तर इथं पहा, भागाकारात एक एकच आहे म्हणजे डिजिटल सम एकच येणार आहे याची, बरोबर आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण भाग म्हणजे डिजिटल समचा वापर करू शकतो. आणखी एक ऑप्शनची डिजिटल सम वेगळी पाहिजे मित्रांनो. तर म्हणूनच मी तुम्हाला नेहमी म्हणतो, सर्वात आधी डिजिटल सम वापर करताना सर्वात आधी ऑप्शनचे डिजिटल सम बघायचे. पहा, आधी काढू याचे डिजिटल सम. बघा, 8 आणि 1 9, काही कामाचं नाही. आपलं वाचलं किती, 6 आणि 7 आणि 6, 7 आणि 6 म्हणजे 13, 13 म्हणजे किती, 4. तर याची डिजिटल सम 4 येणार. याची पहा, 8 आणि 1 9 गेलं, वाचलं किती, 6 आणि 5 11, 11 म्हणजे किती, 2. इकडे पहा, 8 आणि 1 9 गेला, 6 आणि 3 9, म्हणजेच डिजिटल सम किती येणार, 0 येणार. 8 आणि 1 9 झाले, त्याचं काही काम नाही. वाचले किती, 7 आणि 3, 7 आणि 3 10, 10 म्हणजे किती, 1. तर सर्वांची डिजिटल सम वेगळी येत आहे मित्रांनो. आणि याच्यात पण किती डिजिटल सम एकच बनणार. तर अशा वेळेस आपण काय करू शकतो, तर डिजिटल समचा वापर करू शकतो. तर चला करूया याच्या डिजिटल समचा वापर. बघा, खाली एकच आहे तर त्याचं एकच होणार, तर खालच्याच्या आपल्याला काहीच काम नाही. आधी पण सांगितलं मी. तर वरच्याचीच करा डिजिटल सम. बघा, याची 2 येणार, याची 8 5 13 म्हणजे 3 येणार, याची 9 म्हणजे 0 येणार आणि गुणाकार आहे मित्रांनो. आणि काय आहे, गुणाकार आहे. जर शून्यला याची किती येणार, 0 येणार, बाकीचे गुणीमध्ये येणार बाकीचे. जर शून्यला कोणत्याही संख्येने गुणाकार केलं तर त्याचे उत्तर किती येतो मित्रांनो, 0च येतो. म्हणजे डिजिटल सम पण काय येणार, याची 0च येणार. तर बघा, ऑप्शन नंबर 3 मध्ये डिजिटल सम हे किती आहे, तर 0 आहे. ऑप्शन नंबर 3 मध्ये काय आहे, तर डिजिटल सम 0 आहे. म्हणजे याचं उत्तर काय राहणार मित्रांनो, 1683 हा या प्रश्नाचे उत्तर राहणार. बघा किती कमी वेळात आपण याला सोडवू शकलो. बरोबर आहे का नाही? तर चला लवकर लिहून घ्या हे. चला आता पुढचं उदाहरण पहा मित्रांनो. आपल्याला बघा, भागाकार आलं तर सर्वात आधी चेक करायचे आहे का तिथे 3 6 9 तर डिजिटल सम बनत नाही आहे. पहा, 1 आणि 3 4, 4 आणि 8 12, 12 म्हणजे किती होणार, 3. तर इथं डिजिटल सम किती बनत आहे मित्रांनो, 3 बनत आहे. तर अशा वेळेस काय करू शकतो आपण, अशा वेळेस डिजिटल समचा वापर करू शकत नाही. पण आधी पहा, ही संख्या कोणत्या याने कटत तर नाही आहे. बघा, जर दोन्ही मी कॅन्सल करायला गेलो तर दोन्ही कटत आहे, बरोबर आहे की नाही. आणि वरची पहा, 2 आणि 4 6, 6 आणि 12 किती, 18. म्हणजे ही संख्या 3नी कटत आहे ना, डायरेक्ट 3नी कटत आहे. तर 3नी काटा. बघा काय होणार, 3 चौक 12, वाचले किती, 1, 3 सकम 18. वरच्यानी काटा, 3 8 24, 3 दुनी 6, 3 8 24 0. म्हणजे झाले किती हे बघा आपल्याकडे, 82 8 0 भागीला 46 गुणिला किती, 100. आता मग दुसरी स्टेप काय राहणार आपली, ऑप्शन चेक करा. बघा, 8 आणि 1 9 वाचले किती, 5, तर डिजिटल सम 5 येणार. 8 आणि 1 आणि 8 9 म्हणजे डिजिटल सम 0. 1 आणि 6 म्हणजे किती, 7. आणि हे किती होणार, 2. तर सर्वांची डिजिटल सम वेगवेगळी येत आहे. डिजिटल सम हम कसं वापरू शकतो आपण, तर वापरा. बघा, 4 आणि 6 किती, 10. म्हणजे खाली तर 0 म्हणजे एकच बनत आहे. खाली 1 बनला तर आपल्याला त्याचं काही काम नाही. वरच्याचीच करा डिजिटल सम काय होणार. 8 आणि 2 10, 10 आणि 8 18. 18 म्हणजेच किती, 9. 9 गुणिला 9 म्हणजेच किती, 0. 9 लिहा किंवा 0 लिहा. तर 0. 0 गुणिला 1 म्हणजेच किती, 0. तर डिजिटल सम किती आली मित्रांनो तुमची याची, 0.
डिजिटल सम किती आली? 0. तर कोणतं ऑप्शन आहे? तर बघा ऑप्शन नंबर 2 मध्ये डिजिटल सम 0 आहे मित्रांनो. तर ऑप्शन नंबर 2च हे काय राहणार? तर याचं उत्तर राहणार. जर तुम्हाला क्लॅरिफाय नाही होत आहे, की असं कसं याचं उत्तर असंच येणार म्हणून, तर तुम्ही बेसिक पद्धतीने एकदा सोडवून पहा मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला समजून जाईल, की डिजिटल समने किती वेळात उत्तर निघतो तुमच्या आणि बेसिक पद्धतीने जर तुम्ही सोडवायला गेलं, तर किती वेळात उत्तर निघतो. समजलं? चला लवकर लिहा हे. चला या मित्रांनो. आता पहा असे प्रश्न देखील आपण डिजिटल समच्या माध्यमाने सोडवू शकतो. तुम्ही म्हणाल कसं? तर पहा. एक नोट लिहा मित्रांनो. नोट काय आहे ते चांगल्याने पहा. बघा काय करायचे आहे आपल्याला? 3 अधिक 3चा वर्ग अधिक 3चा घन येथपासून तर 3च्या घातांक 8 म्हणजे 3च्या पॉवर 8 इथपर्यंत जायचे आहे आणि त्यांची बेरीज करायची आहे. एखादा तुम्ही फॉर्म्युला लावाल त्याच्यात कॅल्क्युलेशन कराल खूप वेळ जातो मित्रांनो. खूप वेळ जातो. त्याच्यापेक्षा आपण याला डिजिटल समनी सॉल्व्ह करू शकतो. पण कसं सर्वात आधी आपण काय करू ऑप्शनची डिजिटल सम चेक करू. बघा काय होणार 6 आणि 5 11. 11 आणि 6 किती 17. 17 आणि 1 किती 18. 18 म्हणजेच किती 9 म्हणजे 0. याची डिजिटल सम 0 येणार मित्रांनो. याची पहा 6 आणि 5 11. 11 आणि 6 17. 17 म्हणजेच किती 8 येणार. बरोबर आहे. हा तर 9 कॅन्सलच झाला. 8 आणि 4 12. 12 म्हणजेच किती 3. ठीक आहे. 3 आणि 2 किती 5. 5 आणि 8 13. 13 म्हणजे 4. म्हणजे सर्वांची डिजिटल सम वेगवेगळी येत आहे मित्रांनो. तर याच्यात आपण काय करू शकतो डिजिटल समचा वापर करू शकतो. तर एक नोट लिहा. बघा नोट कोणती आहे? 3 ला सोडून 3 ला सोडून 3च्या 3च्या सर्व सर्व पॉवरची पॉवर म्हणजेच काय घातांक घातांकांची घातांकांची पहा एकदा नोट काय आहे 3 ला सोडून 3च्या सर्व पॉवर म्हणजेच काय घातांकाची डिजिटल सम डिजिटल सम ही 9 म्हणजेच 0 येते. पहा नोट काय आहे मित्रांनो 3 ला सोडून 3च्या सर्व पॉवर म्हणजेच काय घातांकाची डिजिटल सम ही 9 म्हणजेच 0 येते. कशी येते पहा 3चा वर्ग 9 9 म्हणजेच काय 0 3च्या घातांक 27 27 म्हणजेच काय 9 म्हणजेच काय 0 शून्यच येते. तुम्ही पुढे कोटपर्यंतही जा मित्रांनो त्याचे डिजिटल सम शून्यच येते फक्त काय 3 ला सोडून. म्हणजे ह्या सर्व काही याची इथपासून इथपासून तर सर्वांची पुढे डिजिटल सम काय येणार 0 येणार. बरोबर आहे का नाही? वाचला काय 3 म्हणजे ह्या सर्व काही याची डिजिटल सम किती येणार मित्रांनो 3 येणार. सर्वच्या सर्व काही अंकांची जे काही आहे ते डिजिटल सम किती येणार मित्रांनो तर 3 येणार. तर जे काही आपल्या ऑप्शनमध्ये 3 असेल डिजिटल सम ज्याची 3 असेल डिजिटल सम तो काय असणार आपलं उत्तर असणार. तर बघा ऑप्शन नंबर 3चं डिजिटल सम 3 आहे म्हणजे हे 9840 ह्या प्रश्नाचं काय असणार तर उत्तर असणार. आणि पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. जर तुम्हाला हे डिजिटल समचं कॉन्सेप्ट माहित असेल तर तुम्ही आरामात ह्या प्रश्नाचं उत्तर तोंडीच देऊ शकता. समजलं? चला लवकर लिहून घ्या हे. चला आता पुढचं उदाहरण पहा मित्रांनो. काय आहे बघा टक्केवारीचं उदाहरण आहे मित्रांनो काय आहे 31% 260 गुणिला x बरोबर 12,896 तर आपल्याला x काय आहे ते सांगायचे आहे. तर बघा अशा पण याच्यात आपण डिजिटल समचा वापर करून उत्तरं काढू शकता. सर्व जिथं जिथं कॅल्क्युलेशन येते मित्रांनो तिथं तिथं आपण डिजिटल समचा वापर करू शकतो. पहिली स्टेप काय राहणार आपली आता ऑप्शन चेक करा. ऑप्शनची डिजिटल सम वेगवेगळी आहे का ते चेक करा. पहा पहिल्याची किती येणार 6 दुसऱ्याची 5 याची 7 आणि याची 9 म्हणजे किती 0. ठीक आहे. तर सर्वांची डिजिटल सम ही वेगवेगळी आहे तर हमखास आपण डिजिटल समचा वापर करू शकतो. बघा इथे टक्के आहे. टक्केचा अर्थ होतो मित्रांनो 1/100. टक्केचा अर्थ काय होतो 1/100 म्हणजे 31%चा अर्थ होतो मित्रांनो 31/100. चा अर्थ होतो गुणाकार. हे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. चा अर्थ होतो गुणाकार आणि किती 260.
ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटचा अर्थ होतो गुणाकार गुणिला किती एक्स, बरोबर काय होणार मग 12,896. चला आता काढा याची डिजिटल सम. बघा भागाकारात डिजिटल सम एकच येत आहे, 100 म्हणजे किती डिजिटल सम एकच, तर त्याच्या काही आपल्याला काम नाही. वरचे डिजिटल सम काढा. बघा याची किती होणार 3 अधिक 1 4, याची किती होणार 2 आणि 6 किती 8 गुणिला 8. एक्सची तर डिजिटल सम निघणार नाही, एक जसंच तसंच राहणार. याची डिजिटल सम काढा. बघा 9 कॅन्सल झाले, 8 आणि 1 9 कॅन्सल झाले, वाचले किती 2 अधिक 6 किती 8. आणि तुम्हाला एक गोष्ट माहित आहे मित्रांनो, तुम्हाला काय एक गोष्ट माहित आहे की जर बरोबरचं चिन्ह आला तर ह्या बाजूची डिजिटल सम आणि ह्या बाजूची डिजिटल सम काय असते तर समान असते. डिजिटल सम काय असते तर समान असते. आता बघा याची डिजिटल सम काय होणार 8 चौ 32, 32 म्हणजेच किती 5, 8 चौ 32, 32 म्हणजेच किती 5, 5 गुणिला काय होणार x बरोबर 8. बघा इकडची डिजिटल सम किती आहे 8 आणि इकडची किती आहे 5x, म्हणजे हे पूर्ण डिजिटल सम जेव्हा 8 होईल तेव्हा ते बरोबर असणार. बरोबर आहे का नाही? आपण हे पहिल्या क्लास पासूनच शिकत आहोत. तर मग 8 डिजिटल सम होणार कसे? तर इथं पहा x ची व्हॅल्यू ठेवून पहा. x ची जर व्हॅल्यू मी 1 ठेवलो तर 8 डिजिटल सम होणार का नाही? 5 1 5 5च होणार. 2 ठेवलो तर 5 2 10 म्हणजे 1 होणार. 3 ठेवलो तर 5 तेरी 15, 15 म्हणजे किती 6 होणार. 4 ठेवलो तर 5 चौ 20, 20 म्हणजे किती 2 होणार. बघा 5 ठेवलो तर 5 5 25, 25 म्हणजे किती 7 होणार, 8 नाही होत आहे. 6 ठेवलो तर 5 6 30, 30 म्हणजे किती 3. बरं 7 ठेवलो तर बघा 7 5 35, 7 ठेवलो तर काय होणार 7 5 35, 35 म्हणजे किती 8. तर बघा जर x ची डिजिटल सम मी जर 7 ठेवलो तर याच्या उत्तर किती येत आहे डिजिटल सम 8. म्हणजेच x जे काही संख्या असेल तिची डिजिटल सम किती येणार तर 7च येणार. जी x जे काही संख्या असणार तिची डिजिटल सम काय येणार 7 येणार. तर ऑप्शन मध्ये पहा कोणत्या संख्येचा डिजिटल सम 7 आहे. बघा 160 चा डिजिटल सम हा 7 आहे. तर हमखास तुमचे उत्तर हेच असणार. ऑप्शन नंबर हे 3 हे तुमचे उत्तर असणार. काय 160 त्याची डिजिटल सम किती आहे तर 7 आहे. म्हणून तुमचे उत्तर काय असणार 3 असणार. हे समजलं का तुम्हाला? नसेल समजलं एकदा फक्त तुम्ही थोडं व्हिडिओ रिव्हर्स करून पहा मित्रांनो, तुम्हाला हे पूर्ण समजून जाणार. चला लिहून घ्या. पहा मित्रांनो, तसेच सारखा प्रश्न आहे हा. काय आहे प्रश्नामध्ये? 12.8% 8,800 मायनस 16.4% 5,550 बरोबर 20% x. तर x किती? तशाच टाईपचा प्रश्न आहे आणि तसंच सोडवायचा आहे. पहिली स्टेप काय राहणार आपली पहा. डिजिटल सम वेगवेगळी येते का तर ऑप्शनची चेक करायचं. पहा 9 तर कामी नाही, 6 आणि 5 11, 11 म्हणजेच 2. 9 9 कॅन्सल झाले, वाचले किती 6 राहिले. 1 आणि 4 किती 5. ठीक आहे. 1 आणि 8 कॅन्सल झाले, वाचले किती 1. बघा प्रत्येकाची डिजिटल सम ही वेगवेगळी येत आहे. तर हमखास आपण याच्यात डिजिटल सम वापरू शकतो. बघा पॉइंट असेल नसेल आपल्याला काही फरक नाही पडत मित्रांनो डिजिटल सम मध्ये. तर करा काय होणार 12.8% म्हणजे किती भागीला 100. चे म्हणजे गुणाकार काय होणार 8800 मायनस काय होणार 16.4 भागीला किती होणार 100. ठीक आहे. आणि इकडे काय होणार चे म्हणजे गुणाकार किती 5,550. आपण एवढ्याच करू कारण की याच्या बघा मित्रांनो जर याला आपण पर्सेंटेजला कॅन्सल केलं तर डबल झिरो येणार आणि याची डिजिटल सम किती येणार तर 2 गुणिला x येणार. इकडे काय येणार 2 गुणिला x येणार. बरोबर आहे. तर आता याची डिजिटल सम काढा. भागीला 100 आहे म्हणजे एक डिजिटल सम आहे, खालच्याची काही गरज नाही, वरच्याचीच पहा. बघा 8 आणि 1 9 कॅन्सल झाले, वाचले किती 2, तर येथे 2 येणार. हे बघा 8 दुने 16 म्हणजे 8 आणि 8 किती होणार 16, 16 म्हणजेच किती 7. मायनस करा. मायनस काय होणार बघा 1 आणि 6 7, 7 आणि 4 11, 11 म्हणजेच किती 2. गुणिला काय होणार 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 म्हणजेच किती 6. तर इकडे पहा 7 दुनी 14 आणि इकडे काय 6 दुनी 12 म्हणजेच काय होणार तर 14 मायनस 12 2. 2 बरोबर काय होणार इकडे पहा ना, इकडे काय आलं होतं 2x 2 गुणिला x, 2 गुणिला x. पण आपल्याला एक गोष्ट माहित आहे मित्रांनो,
जर इकडची डिजिटल सम 2 असेल, तर ह्या संपूर्ण संख्येची पण डिजिटल सम किती असायला पाहिजेत? 2च असायला पाहिजेत. तेव्हा त्यांचं उत्तर काय असते? बरोबर असते. तर मग डिजिटल सम 2 करा. बघा, हे तर 2 आहे, गुणिलं करावं लागेल. जर मी डिजिटल सम 1 ठेवलो, ची किंमत किती ठेवलो मी? 1 ठेवलो, तर दोघांची डिजिटल सम 2 होते का? बघा ना, 2 गुणिले 1 किती होते? 2. हो, मॅच होत आहे ना. जर ची डिजिटल सम मी 1 ठेवलो, तर 2 गुणिले 1 किती होणार? 2. दोन्ही संख्या बरोबर आहेत, म्हणजे ची डिजिटल सम किती असणार? 1 असणार. ची डिजिटल सम किती असणार? 1 असणार. बघा, ऑप्शन नंबर 4 मध्ये डिजिटल सम 1 येत आहे मित्रांनो, ची. ऑप्शन नंबर 4 मध्ये काय येत आहे? ची डिजिटल सम 1 येत आहे, म्हणजे 1081 हा ची किंमत राहणार. 1081 हे काय राहणार? ची किंमत राहणार मित्रांनो. बघा, तुम्ही बेसिक पद्धतीने पण सोडवू शकता, पण बेसिक पद्धतीने खूप वेळ लागेल. हा जो एवढा डाटा मी लिहून दिलो तुम्हाला, हे काही लिहिण्याची गरज नाही आहे मित्रांनो. हे मनातल्या मनातच कॅल्क्युलेशन करावं लागते. बस तुम्हाला समजावं म्हणून मी हे एवढं डिटेलमध्ये लिहून सांगत आहे. तर एक्स काय येणार मित्रांनो? ऑप्शन नंबर 4. आणि तुम्हाला वाटत असेल, एकदा तुम्ही याला बेसिकने पण सोडवून पहा. उत्तर हेच येते का तर. ठीक आहे? चला लवकर लिहा हे. चला पहा मित्रांनो, काय आहे आता बघा. 1004 चा स्क्वेअर मायनस 998 चा स्क्वेअर खूप मोठं आहे मित्रांनो. जर आपण ऍक्च्युअल मध्ये यांच्या स्क्वेअर काढून वजाबाकी करायला गेलो तर खूप वेळ लागेल आपल्याला. पण आपण अशा पण प्रश्नांना डिजिटल समच्या माध्यमाने सोडवू शकतो. तर कसं सोडवणार? पहा. सर्वात आधी काय चेक करायचे? ऑप्शन. याची करा 1 2 3 3 आणि 2 किती होणार? 5. ठीक आहे. दुसरा ऑप्शन पहा. 1 आणि 2 3 3 आणि 1 4 4 आणि 2 6 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 2 किती? 7. याची 7 येते. 2 आणि 2 4 4 आणि 1 5 5 आणि 2 7. बघा, दोघांची 7 7 येते. दोघांचे काय येत आहे? 7 7 येत आहे. जर दोघांपैकी जर याची डिजिटल सम 7 आली, तर थोडं आपल्याला कठीण जाणार. पण तरी पण आपण डिजिटल सम अप्लाय करून पाहू. कारण की बघा, ह्या ऑप्शनमध्ये मला थोडी गडबड वाटत आहे. ठीक आहे. तर आपण ते इझिली एलिमिनेट करू शकतो. तर कसं होणार पहा. जर वर्गांची आपल्याला डिजिटल समद्वारे उत्तर काढायची असेल, तर आधी ज्या संख्येचा वर्ग काढायचा आहे, त्या संख्येचा डिजिटल सम काढा. बघा, 1 आणि 4 किती होणार? 5. काय होणार? 5. करायचं काय आहे? वर्ग करा. याचं काय होणार? बघा, 9 आणि 9 कॅन्सल झाले, वाचले किती? 8. तर 8चा वर्ग करा. बरं, 5चा वर्ग 25. डिजिटल सम किती येते? 25 ची 7. डिजिटल सम किती येते? 25 ची 7. बरं, 8चा वर्ग 64. 64 ची डिजिटल सम किती येते? 6 आणि 4 10. 10 म्हणजेच किती? एक करायचं काय आहे? मायनस करा. म्हणजे 7तून 1 गेले किती येणार? 6 येणार. 7तून 1 गेले किती येणार? 6 येणार. आणि कोणत्या ऑप्शनमध्ये डिजिटल सम 6 आहे मित्रांनो? बघा, ऑप्शन नंबर 2 मध्ये डिजिटल सम 6 आहे. तर ऑप्शन नंबर 2च हा तुमचा उत्तर राहणार मित्रांनो. बघा, किती लवकर वेळात आपलं हे उत्तर काढून झालं. कोणत्या पद्धतीने काढलं? आधी ज्या संख्येचा आपल्याला स्क्वेअर किंवा वर्ग काढायचे आहे, त्याची डिजिटल सम काढा. मग त्याचा वर्ग करा. मग वर्गाची डिजिटल सम काढा, एक अंक येईपर्यंत. ठीक आहे. इथं पण तसंच केलं. जर इथं प्लस असतं तर इथं प्लस केलं असतं. मायनस आहे तर मायनस केलं. गुणाकार असतं तर गुणाकार केलं असतं. तर अशा पद्धतीने याचे उत्तर निघालं मित्रांनो. समजलं तुम्हाला? चला लवकर लिहून घ्या हे. चला, हा प्रश्न पहा मित्रांनो. एमपीएससी ग्रुप बी ला विचारलेला प्रश्न आहे हा. कुठे विचारलाय? एमपीएससी ग्रुप बी. कोणाकोणाला असं वाटतं मित्रांनो, की खूप कठीण प्रश्न आहे जर त्यांना कॉन्सेप्ट माहीत नसेल. घनचे, वर्गाचे, ठीक आहे. पण हा प्रश्न आपण बिलकुल काही सेकंदात डिजिटल समच्या माध्यमाने सोडवू शकतो मित्रांनो. बघा, सर्वांचे डिजिटल सम वेगवेगळे आहेत कारण की ते एकाच अंकात आहेत. तर पहा, सर्वात आधी करायची काय? खालच्याची डिजिटल सम. बघा, 9 तर कॅन्सल झाले, वाचले किती? सॉरी, सॉरी. 1 मिनिट. इथं हे प्रश्नामध्ये हे 3.49 आहे मित्रांनो. 0.49 न राहता ते काय आहेत? 3.49 आहेत. प्रश्न लिहिण्यात थोडी चुकी झाली होती. पहा आता. 9 तर आपल्या काही कामाच्या नाही. 3 आणि 4 किती होणार? 6. सॉरी, किती? 7. 3 आणि 4 किती? 7. आणि हे 5 आणि 1 किती? 6. 7तून 6 गेले किती? 1 वाचणार. बरोबर आहे का नाही? तर खाली काय येत आहे? 1 येत आहे, तर हमखास आपण डिजिटल सम वापरू शकतो. आता पहा, प्रॉपर याला सोडवून दाखवतो मी. बघा, 9 तर गेला.
3 आणि 4 किती होणार? 7. 7चा काय होणार? वर्ग. मायनस 5 आणि 1 6 म्हणजे काय होणार? 6चा वर्ग. भागीला काय होणार बघा. 3 आणि 4 7. 9 तर काही आपल्या कामाचं नाही. 5 आणि 1 किती? 6. मायनस आहे तर मायनसचं चिन्ह. बघा. 7चा वर्ग 49 मायनस 6चा वर्ग 36. भागीला काय होणार? 7तून 6 गेले 1. बरोबर. बघा 9 काही कामाचं नाही, वाचले किती? 4. 6 आणि 3 9. 9 म्हणजे किती? 0 म्हणजे मायनस 0 भागीला काय होणार? 1 म्हणजे डिजिटल सम किती येणार मित्रांनो याची? 4. डिजिटल सम किती येणार मित्रांनो? 4. कोणत्या ऑप्शनमध्ये तुम्हाला डिजिटल सम 4 दिसत आहे? बघा मागच्याही क्लासमध्ये किंवा हो मागच्याही क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. जर सिंगल डिजिटमध्ये आपल्याला ऑप्शन दिले असेल तर त्यांची डिजिटल सम तेच राहते. 4ची डिजिटल सम 4, 3ची 3, 2ची 2 आणि 1ची 1. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हा आपला बरोबर उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर 1 हा काय आहे आपला? बरोबर उत्तर आहे. का बरं? कारण की डिजिटल समच्या माध्यमाने आपलं उत्तर किती निघालं? डिजिटल सम 4 निघाली. तर ऑप्शन नंबर 1 चे डिजिटल सम किती आहे? 4 म्हणून तो आपला काय आहे? बरोबर उत्तर आहे. जर तुम्हाला यांचे कॉन्सेप्ट माहीत असतील किंवा बेसिक पद्धतीने देखील तरी तुम्ही सोडवून पहा. तुमचं उत्तर हेच येणार मित्रांनो. समजलं? चला लिहा लवकर. तर चला मित्रांनो, अशा पद्धतीने आपला डिजिटल सम चॅप्टर हा पूर्णतः कंप्लीट झालेला आहे. जेवढे काही तुम्हाला बेसिक गोष्टीपासून ते ॲडव्हान्स गोष्टी शिकायचे होते, त्या सर्वचे सर्व तुम्ही ह्या 3 क्लासमध्ये शिकले आहेत मित्रांनो. फक्त काय करायचं आहे तुम्हाला याचे यूज जास्तीत जास्त करायचे आहे. कारण खूप कमी वेळात आपलं उत्तर निघते आणि तुम्ही जेवढं जास्तीत जास्त याचे यूज कराल, तेवढं तुमच्या डोक्यात आणखी चांगल्याने हे बसणार आणि कमीत कमी वेळात आणखी तुमचं उत्तर निघणार मित्रांनो. आशा करतो ह्या 3 क्लासमध्ये आपण डिजिटल समबद्दल भरपूर काही गोष्टी शिकल्या. असं नाही म्हणत मी की हे पूर्णतः कंप्लीट झालं. पण तुम्हाला जेवढं काही शिकायचं होतं ते तुम्ही प्रॉपर पद्धतीने ह्या 3 क्लासमध्ये शिकलात मित्रांनो. आता तुम्हाला एक काम करायचं आहे. जेवढे काही तुमचे चॅप्टर वगैरे शिकून झाले असतील, तिथं तुमचे कॅल्क्युलेशन वगैरे आले असतील, तर कमीत कमी 50 प्रश्नांवरती तुम्ही चांगल्याने प्रॅक्टिस करा मित्रांनो. जेणेकरून तुमचं डिजिटल सम हे चांगल्याने पक्कं होईल. ठीक आहे. आणि येथे काही जर आपण चॅप्टर शिकून, तर त्याच्यामध्ये आणखी आपण ज्या काही ॲडव्हान्स गोष्टी येणार डिजिटल समबद्दल, तर त्यांमध्ये आपण शिकणार आहोत. तर एक विनंती आहे मित्रांनो तुम्हाला, जर तुम्हाला माझी टीचिंग म्हणजे शिकवण्याची पद्धत आवडत असेल, तर तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.